सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। भारत देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा आहे। भारताचेच काय तर हिंदुस्थानचे फसलेले स्वातंत्र्य पुन्हा एकदा समाजाला प्राप्त करून देण्यासाठी जिथे जिथे सूर्योदय होतो त्या प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ फडकला गेला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड गुरुवर्य संभाजीराव भिडे यांनी वेंगुर्ला येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या लोकार्पण प्रसंगी केले। या देशाचा राष्ट्रध्वज भगवा ध्वज आहे। कधीतरी थोडी सवय काढून तरुण लोकांना एकत्र बोलून ते का आपण करतोय ते सांगायला मी येण्याची इच्छा मनात धरतो। एवढंच सांगतो, फसलेलं स्वातंत्र्य काय, त्याचं नाव हिंदुस्थानचं भारताचं स्वातंत्र्य। ते फसलेलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा समाजाला प्राप्त करून देण्यासाठी जिथं जिथं सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात हिंदुस्थानमध्ये, महाराष्ट्रात नाही, हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारला गेला पाहिजे। वेंगुर्ला तालुक्याचं ठिकाण उभारतोय ध्वज। त्याचा अर्थच होईल की शिवाजी आणि संभाजी महाराजांची जिथं बसती त्याचं नाव हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ। दर पौर्णिमेला नंतर अमावास्येला या ध्वजाच्या समोर जमून शिवछत्रपतींना पौर्णिमेला अमावास्येला संभाजी महाराजांच्या ते श्रद्धांजली व्हायची। ती का ते सांगायला परत येतो, सांगायला वेळ लागेल तेव्हा येतो योग्य नाही। तर चांगली गोष्ट आहे या खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या अंतरीच्या स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा ध्वज आज फडकला गेलेला आहे। आता जो आपला राष्ट्रध्वज आहे तो तुमच्या आमच्या बोलक्यावरती मारलेला, हिंदुस्थानला फसवला गेलेला तो ध्वज आपला नाही। काही संविधान नाही, मन नाही, मानूया, परंतु मूळ ध्वज भगवा झेंडा आहे आणि तो ज्याचा झेंडा आहे असा हिंदुस्थान स्वतंत्र होण्याची वाटचाल म्हणजे गावोगावी हिंदवी स्वराज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।